अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली यावेळेस तुम्हाला मेट्रो नाही रिक्षात बसून जातील एवढे नगरसेवक मिळतील का नाही एवढी सुद्धा परिस्थिती प्रस्थापित पक्ष लाभार्थी पक्ष त्यांना फक्त सत्ता हवी सत्तेच्यासाठी तुझ्यामध्ये मोठी लढाई एकमेकांच्या सत्ता एकमेकांबरोबर लक्ष्मी आंदेकरला 34 मध्ये कट रचल्याचा आरोप आहे असे उमेदवार दिले कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगाराला किंवा प्रस्थापित भांडवलदाराला आम्ही उमेदवारी मत मागतात नरेंद्र मोदी साहेब लोकसभेला येतेच विधानसभेला येतेच आणि महानगरपालिकेत तेच दाखवतात। महानगरपालिकेचा विकास 12,618 कोटी रुपये लुटण्यासाठी यांची नुरा कुस्ती आहे। हे महायुतीचं सरकार या ठिकाणी या दोन पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस दोघंही एकमेकांवर आरोप करतात त्यांनी विकास केला नाही, यांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं, यांनी जमिनींचे गैरव्यवहार केले। मला या दोघांना प्रश्न विचारायचा आहे, निवडणूक झाल्यावर हे एकत्र येणार आहेत का? यांनी सरकारमध्ये पुण्यामध्ये येऊन एकमेकावर टीका करावी। दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत का? ऐका ना इकडं आमचं थोडं पण पुण्यात तिकीट दिलंय 16,000 कोटीचा रिंग रोड होता 16,000 कोटीच्या रिंग रोडचं एस्टिमेट झालं 20,000 कोटी आता त्याचं एस्टिमेट झालं 42,000 शहराच्या महापालिका त्यात पार्टनर आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकार। एवढी वाईट अवस्था असताना याच्यासाठी पैसे गोळा होतात हे अधिकाऱ्यांच्या घरी आणि जे आता 10 वर्ष सत्ता सांभाळतात पालकमंत्री अजितदादा आहेत विचारा त्यांना। अरे लिकेज कसं होतं तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कुठे माहिती आहे लिकेज कसं होतं? लाडली बहीण जसं फुकट दिलं लिकेज प्रवाशांना देता येऊ। अरे लाडली बहीण फुकट नाही दिली, त्या लाडक्या बहिणी आहेत चुकीचा शब्द वापरू नका। लाडकी बहीण फुकट दिली, लाडकी बहीण ही फुकट दिली ही अतिशय चुकीचं विधान त्यांनी केलंय। लाडकी बहीण ही सक्षम होण्यासाठी ही महायुती सरकारने त्यांना स्वावलंबनासाठी त्यांना मदत केलेली आहे, तर ही चुकीचं मगाशी पण तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीला फुकट दिले याचा निषेध आहे, या विधानाचा तीव्र निषेध आहे। गरिबांचा अन्याय आहे। लाडक्या बहिणीचं नाव सांगतात लाडक्या बहिणीची योजना जी केली सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये जे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होते 410 कोटी रुपये विषयावर बोला आणि राजकारणासाठी इतर विभागातले पैसे वंचित आघाडीचे आरोप करते आघाडी प्रश्न आहे 4,000 कोटीचा बोलतात ते 400 कोटीचा बोलतात आणि 4 उमेदवार आले। दुसरा प्रश्न उमेदवार